काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावचं. राजा भाऊला फोन आला, तुपकरजी आहे, नवलेजी आहे, वामनरावजी आहे, जानकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, गुरुजी आमचे मित्र. काय गेम होता माहित आहे का? यांना रस्त्यावर जळवायचं. आम्ही त्यांना असं वाटले का गडी येईन तिकडे, पण सगळ्यांनी निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही, त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटायचं नाही. फक्त एक विनंती आहे, हे जे खाली बसले ना तुमचे ते भाऊ एक ऐका, तुम्ही थोडं खाली बसा. हे कार्यकर्ता मीडियावाले राहू द्या ना फक्त. सध्या तुम्ही बसा पाहिजे. दुधाने साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख आहे, बसा. काय हरकत आहे? मी बसतो रे, काही हरकत नाही. काही कमीपणा नका समजू रे स्वतःला. बसा बसा भाऊ, बसा. बस ना दादा, तू कोण उभा? बस 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 बसा ना भाऊ, बसा बसा. ते मागचे लोक हा सोडून के बस. अरे पाय नसणारा माणूस जर महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत, पदर फाडून मला बांधले ना, तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे. तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मा कसम तुम्हाला आव्हान आहे. मला माहित आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहे, जाणार आहे. सरकारने असं वाटतं की 12 वाजेपर्यंत तुमचं, 12 नंतर आमचं. तर सरकारला सांगून द्या 12 दिवस काय 12 महिने जरी थांबा लागले ना तर महाकसम थांबल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आज आपल्या मायाची शपथ घेऊन छत्रपतीला मानत असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन, बाळासाहेबांची शपथ घेऊन, महात्मा फुल्यांची शपथ घेऊन, अहिल्यादेवी होळकरांची शपथ घेऊन, अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथ घेऊन इथं थांबणं फार गरजेचं आहे. नसणारा माणूस जर महिना आम्ही पाहतोय. आमचा बेत होता 1000 ट्रॅक्टरचा आणि मार आमचा जो प्रदीप पण असेल, दिनेश आमदारे असेल, तुमचा तो दीपक गोरे, आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी 1000 निघाले पाहिजे रे. एका कार्यकर्त्याचा फोन आला, भाऊ बच्चू भाऊ म्हणे पैसे नाही आहे खिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही. आणि गळ्यानं आम्ही सांगतोय मंगळसूत्र मोडून, मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेला, लक्षात ठेवाय किती महत्वाचं आहे.